राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या पक्षाच्या युवा सेनेनं मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवा सेनेनं 10 पैकी 10 जागा जिंकत अभाविपला जोरदार धक्का दिला। ही तर विजयाची सुरुवात आहे। विधानसभेत विजयाचा गुलाल उधळो असा निर्धार आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवलाय। युवा सेनेचा 10 का दम, मातोश्रीवर उधळला विजयाचा गुलाल। ठाकरेंच्या पक्षाचा निर्धार, आता लक्ष विधानसभा। मातोश्री बाहेर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा हा विजय जल्लोष। या विजयी जल्लोषात युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि तेजस ठाकरे ही सहभागी झाले। आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि तेजस ठाकरेंना या कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत विजयी गुलाल उधळला। या विजयी जल्लोषाला कारणही तसंच आहे। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेनं 10 पैकी 10 जागा जिंकत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा धुव्वा उडवला। या विजयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षाचा आत्मविश्वास दुणावलाय। आजपासून सुरुवात आहे। आपला विजयाचा गुलाल जो आपण उधळलेला आहे, मातोश्रीच्या अंगणात असेल, कराडच्या अंगणात असेल, शिवसेना प्रमुखाच्या अंगणात असेल, हाच गुलाल ज्या दिवशी विधानसभेचे निकाल येतील त्या दिवशी देखील आपल्याला उधळायचा आहे। सिनेट निवडणुकीच्या यशावरून ठाकरेंच्या पक्षानं हुरळून जाऊ नये असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय। मुंबई निवडणुकीचा राजनीतिक निवडणूक नव्हती, हा विद्यार्थ्यांची निवडणूक। भाजपा तिथे लढली नाही। हा जे विद्यार्थ्यांचे संघटन लढले, त्याने लढले ते पूर्वी पण त्यांच्या तिथे सिनेटमध्ये त्यांच्या बहुमत होतं, यावेळी पण आला। काय एक्स्ट्रा काही झाला असं मला समजत नाही। सिनेट निवडणुकीत पदवीधरांनी दिलेल्या कौलामुळे ठाकरेंच्या पक्षामध्ये उत्साह संचारलाय। यामुळे युवा कार्यकर्त्यांची फळी ही चार्ज झाली आहे। सिनेट निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यात जमीन आसमानाचा फरक आहे। विधानसभा निवडणुकीत कोण किती पाण्यात आहे हे कळून येईल। मात्र या निवडणुकींना सामोरं जाण्यापूर्वी सिनेट निवडणुकीतील विजय हा ठाकरेंच्या पक्षासाठी बूस्टर ठरेल इतकं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।